नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आजचं लेक्चर अत्यंत महत्त्वाचं आहे. का तर इंग्रजी व्याकरण हा जो सर्वात महत्त्वाचा विषय आहे या दोन्ही परीक्षेमध्ये. कोणत्या? तर वनरक्षक आणि दारूबंदी पोलीस जी आगामी आपली भरती होणार आहे, यामध्ये इंग्रजी व्याकरण खूप इम्पॉर्टंट विषय आहे. पण अजून सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप जास्त शंका आहेत, प्रश्न आहेत की सर, अभ्यासक्रमामध्ये फरक काय आहे, मार्किंग पद्धतीमध्ये फरक काय आहे आणि नेमका अभ्यास करायचा कसा? मित्रांनो, आपण थोडक्यात या लेक्चरला काय बघूया, तर इंग्रजी व्याकरण जो विषय आहे दोन्हीकडे म्हणजे बरेचसे विद्यार्थी आहेत जे दोन्ही परीक्षा देणार आहेत किंवा एखादा विद्यार्थी सुद्धा सिंगल परीक्षा देऊ शकेल. पण लक्षात ठेवायचं किती फरक आहे, कारण जर आपला आता फरक कळाला तर आगामी काळामध्ये आपण इंग्रजी व्याकरणाचा चांगला अभ्यास करून त्यामध्ये मार्क घेऊ शकतो. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जे तुमचे कोणी मित्रमैत्रीण असतील त्यांना भरपूर शेअर करा, जेणेकरून त्यांच्या सुद्धा मनामधला डाऊट क्लिअर होऊन जाईल. चला मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या लेक्चरला. ते आहे वनरक्षक आणि दारूबंदी पोलीस, त्यामधला इंग्रजी व्याकरणचा सिलेबसचा फरक. बघा मित्रांनो, सुरुवातीला पाहायला गेलं तर एकूण ज्या प्रश्न संख्या आहेत, म्हणजे लक्षात ठेवायचं आपल्याकडे दोन्हीही म्हणजेच वनरक्षक असेल आणि दारूबंदी असेल तर दोन्हीही पेपरला इंग्रजी व्याकरण अत्यंत महत्वाचं आहे. पण लक्षात ठेवायचं जर आपण वनरक्षकला पाहिलं तर मित्रांनो प्रश्न संख्या या ठिकाणी फक्त 15 प्रश्न आहे. पण जर दारूबंदी पोलीसला पाहायला गेलं तर या ठिकाणी 30 प्रश्नांचा उल्लेख आहे. म्हणजे विचार करा मित्रांनो की जवळपास एकूण पाहायला गेलं तर 60 प्रश्न वनरक्षकला आहेत, पण 120 मार्क आहेत. हे एकूण झालं. आणि दारूबंदी पोलीसला 120 प्रश्न आहेत. दारूबंदी पोलीसमध्ये वेगळ्या 5 पोस्ट आहेत, पण आपण जर जनरल एक पोस्ट बघितली त्याला 120 प्रश्न आहेत आणि 120 मार्क आहेत. म्हणजे लक्षात ठेवायचं इथं की इथं 15 प्रश्न असतील, पण या ठिकाणी एक्स्ट्रा 15 प्रश्न वाढलेले आहेत. म्हणजेच काय, आता एक्स्ट्रा 15 प्रश्न वाढले म्हणजे काय, तर काही घटक त्याच्यामध्ये वाढणार आहेत आणि घटक वाढणार म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करणं सोयीस्कर पडणार आहे. मित्रांनो, दुसरा काय बघा, तर गुण काय आहेत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक प्रश्न 2 मार्काला. याचा अर्थ काय, तर इंग्रजी व्याकरणचे 15 प्रश्न हे 30 मार्काला झाले, बरोबर. आणि दारूबंदी पोलीसमध्ये एक प्रश्न 1 मार्काला म्हणजेच 30 प्रश्न 30 मार्काला झाले. आता लक्षात ठेवायचं जरी तुम्हाला गुण सारखे दिसत असतील, पण या ठिकाणी प्रश्नांचा आवाका जास्त वाढला म्हणून दारूबंदी पोलीसला काही घटक महत्वाचे ठरतात जे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगता आलं पाहिजे. तिसरं काय मित्रांनो, तर काठिण्य पातळी बघायला गेलं. तसं बघायला गेलं तर वनरक्षक ही जी पोस्ट आहे, हे जे पद आहे हे 12वी पासच्या विद्यार्थ्यांना अलाउड आहे. पण मी दारूबंदी पोलीस पाहायला गेलं तर ते 10वी पास आहे. आता लक्षात ठेवायचं जरी ते 12वी पास असेल तरी या ठिकाणी सोपे ते मध्यम म्हणजे जो प्रश्नांचा दर्जा आहे तो सोप्यापासून मध्यमकडे जातो. आता काही प्रश्न सोपे येतात, लक्षात ठेवायचं मनामध्ये भीती आणायची नाही की तर सगळंच अवघड आहे का. सगळंच अवघड असतं तर कुणी सिलेक्ट झालं नसतं. 2 प्रश्न अवघड असणार, 4 प्रश्न सोपे असणार, 2 प्रश्न मध्यम असणार. म्हणजे लक्षात ठेवायचं आपल्याला ज्या गोष्टी चांगल्या प्रकारे जमतात त्याचा चांगलाच अभ्यास करायचा आणि जे काही थोडंसं मध्यम आणि थोडंसं अवघड असेल थोडा चांगला अभ्यास कर त्याच्यामध्ये. मग हे सोपे ते मध्यम असं आहे. पण दारूबंदी पोलीसमध्ये पाहायला गेलं तर इथं मध्यम ते अवघड आहे. जसं मी मगाशी म्हटलं की जे एक्स्ट्रा 15 प्रश्न वाढतात त्या 15 प्रश्नामध्ये तुम्हाला थोडासा दर्जा त्यांनी स्टँडर्ड ठेवलेला आहे. आता हे पण लक्षात ठेवा, भलेही 10वी पासची पोस्ट असेल पण इथं तुमचा आवाका जास्त वाढणार. म्हणजे इंग्रजी व्याकरण तुमची पोस्ट डिसाईड करेल. बाकीचे विषय तुम्हाला सगळं बऱ्यापैकी माहिती आहे, पण ज्याचं इंग्रजी व्याकरण चांगलं आहे त्याला या ठिकाणी थोडा लीड होणार, त्याचा स्कोर जास्त वाढणार. ठीक आहे, दर्जा थोडासा इथं जास्त आहे, थोडा इथं कमी आहे. आपण सिरीज सुद्धा चालू करताना किंवा सध्या आपले जे लेक्चर चालू आहेत महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर आपल्या बॅच मध्ये, त्यात मी बऱ्यापैकी सगळं सांगायला लागलो की वनरक्षकला कसं आहे, दारूबंदीला कसं असेल, हे सुद्धा तुम्हाला सर्व त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, जर आपण स्तर आणि दर्जा बघितला तर मी आताच तुम्हाला सांगितलं वनरक्षकसाठी 12वीचा दर्जा आहे, पण दारूबंदीसाठी 10वीचा दर्जा आहे. पण असं उलट म्हणजे ह्याचा विचार असा करू नका की सर हे तर 10वीचा स्तर आहे, दर्जा आहे, मग तर बाबा या ठिकाणी एकदम सोपे प्रश्न असणार. अजिबात नाही. प्रश्नांचा आवाका वाढल्यामुळं, त्यांची संख्या वाढल्यामुळं दारूबंदी पोलीसला काही घटक एक्स्ट्रा येतात आणि मग त्या ठिकाणी थोडंसं मार्क्स पडणं अवघड आहे. ठीक आहे, ते आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी अभ्यास करायचा. आता निगेटिव्ह मार्किंगचा काय मुद्दा आहे बघा, तर यापूर्वी जे 2 पेपर झालेले आपल्याकडे आहेत म्हणजे वनरक्षक असेल किंवा दारूबंदी पोलीस असेल, तर लक्षात ठेवायचं महत्वाचं काय आहे, तर इथं निगेटिव्ह मार्किंग अजिबात नाही. कशाला? तुमच्या वनरक्षकला. वनरक्षकला एक प्रश्न 2 मार्काला आहे, पण निगेटिव्ह मार्किंग अजिबात नाही. पण इथं पाहायला गेलं कशाला, दारूबंदी पोलीसला, तर तिथं 1/4 आहे. म्हणजे काय, तुमचा जर प्रश्न उत्तर चुकलं तुमचं त्या ठिकाणी 0.25 गुण वजा होणार आहे. ठीक आहे मित्रांनो, म्हणजे लक्षात ठेवायचं प्रश्न संख्या सुद्धा जास्त आहे
आणि निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळं ज्या गोष्टी चांगल्या प्रकारे जमतात त्या व्यवस्थित करायच्या. आता आम्ही सुद्धा ज्या काही परीक्षा दिलेल्या आहेत, जेव्हा कुठल्याही परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग नसतं, शक्यतो सगळे अटेंड करायला बघायचे. पण ज्या ज्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे थोडंसं व्यवस्थित बघायचं की बाबा तुम्हाला कुठला प्रश्न चांगल्या प्रकारे जमतो. जे अवघड आहेत थोडे स्किप करायचे, मध्यम आणि सोपे प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवायचे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो बघा फरक अजून काही आहे. तर यापूर्वी ज्या परीक्षा पद्धती कुणी घेतल्या होत्या, वनरक्षक आणि दारूबंदी पोलीस या दोन्हीही TCS ने घेतलेल्या आहेत. आपल्याकडे पाहायला गेलं तर ऑनलाईन परीक्षा घेणारे दोनच महत्वाच्या कंपन्या आहेत, त्यामध्ये TCS आणि IBPS. आता लक्षात ठेवायचं, मध्यंतरी MPSC ने सांगितल्याप्रमाणे MPSC ने आधीच सांगितलेलं आहे की कोणत्याही मैदानी चाचणी असणाऱ्या परीक्षा MPSC घेणार नाही. म्हणजेच काय, तर वनरक्षकची परीक्षा असेल किंवा दारूबंदी पोलीसची असेल MPSC अजिबात घेणार नाही. विद्यार्थ्यांनी अजिबात कुठल्या बाहेरच्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. आयोगाने GR ला सांगितलेलं आहे की तुम्हाला सुद्धा माहिती असेल, जरी समजा आयोग हे MPSC ने घेतलं असतं त्यांना मैदानी चाचणी कशी जमली असती. मग लक्षात ठेवायचं, ह्या परीक्षा जशा आधी होत्या त्याच प्रकारे घेतल्या जातील. फक्त लक्षात ठेवायचं, जर याच्यामध्ये अजून काय अपडेट असेल, निगेटिव्ह मार्किंग वाढणार आहे, कमी होणार आहे किंवा समाप्त होणार आहे, त्याबद्दल आम्ही तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत जाऊ. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर अत्यंत महत्वाचा तो म्हणजे तुमचा पॅसेज, म्हणजेच तुमचा उतारा. आता पॅसेज आणि कॉम्प्रेहेन्शन म्हणजेच काय, तर उतारा वाचन आणि आकलन. आता वनरक्षक मध्ये तुम्हाला उतारा वाचन अजिबात नाही का. मुद्दा असा आहे की 15च प्रश्न आहेत. पण जर आपण पोलीस भरती बघितलं, जर आपण दारूबंदी पोलीस बघितलं, तर लक्षात ठेवायचं या ठिकाणी 100% उतारा आहे. आणि उतारा म्हणजेच काय, तुम्हाला एक असा परिच्छेद दिला जाईल, त्या परिच्छेदावर आधारित तुम्हाला 5 प्रश्न दिले जातील. लक्षात ठेवायचं, 4-5 प्रश्न याच्यावर असतात. म्हणजेच बघा, आपलं आधीच काय ठरलं होतं, जेव्हा तुमचे 15 प्रश्न वाढतात, 15 प्रश्न वाढल्यावर त्यांनी उत्तराला जास्त वेटेज दिलेलं आहे. उत्तराला 4-5 प्रश्न गेले, अजून 10 प्रश्न एक्स्ट्रा शिल्लक आहेत. याचा अर्थ काय, जे अजून सुद्धा घटक शिल्लक आहेत त्यामधून इथं तुम्हाला प्रश्न कव्हर होणार आहे. आता आपण बघूया सगळ्यात महत्वाचा, मी अधूनमधून सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे की तयारी कशी करायची आहे, कोणते घटक महत्वाचे आहेत, तुम्ही कुठून कोर्स स्कोर करू शकता. बरेचसे विद्यार्थी आहेत जे पोलीस भरती करतायत किंवा सरळ सेवा करतायत, त्या सगळ्यांना एक चांगली मोठी संधी आहे. कोणती, वनरक्षक आणि दारूबंदी पोलीस. फक्त फरक तुमच्या लक्षात आला पाहिजे. आता मित्रांनो बघा, दोन्हीकडे पाहायला गेलं तर मुख्य भर कशावर आहे, बेसिक ग्रामर दोघांना आहे. इथं बेसिक ग्रामर आहे, इथं बेसिक ग्रामर आहे. आता बेसिक ग्रामर म्हणजे काय, तर तुमच्या शब्दांच्या 8 जाती आल्या, नामापासून ते केवल प्रयोग अव्ययापर्यंत. म्हणजेच काय, फ्रॉम नाउन टू इंटरजेक्शन, हे सर्व करावं लागेल. ठीक आहे. आता असं करायचं नाही की सर वनरक्षकच्या PYQ मध्ये एकही प्रश्न नामाला नाहीये, मग तो अभ्यास करायचा नाही का, आणि पुढच्या वर्षी आला तर. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे, कुठलंही एरर स्पॉटिंग, कुठलाही अभ्यास करताना एरर स्पॉटिंग असेल किंवा अजून काय असेल, तुम्हाला सुरुवातीला शब्दांच्या जाती शिकवणं महत्वाचं आहे. म्हणजेच बेसिक ग्रामर कव्हर करावं लागेल. नाउन आलं, प्रोनाउन आलं, ऍडजेक्टिव्ह आलं, वर्ब आला, टेन्स, व्हॉइस, स्पीच असे घटक तुम्हाला 100% प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. त्यानंतर जो शब्दसंग्रह आहे त्याच्यावर सुद्धा दोन्हीकडे जास्त भर आहे. शब्दसंग्रहामध्ये वेगवेगळ्या म्हणी विचारल्या जातात, काही महत्वाचे वाक्यप्रचार विचारले जातात, काही महत्वाचे समानार्थी आहेत, काही विरुद्धार्थी आहेत. लक्षात ठेवायचं, हे सुद्धा आपण आपल्या बॅच मध्ये कव्हर करून घेत आहोत. आलं का लक्षात. त्याचबरोबर लक्षात ठेवा, वनरक्षकला पाहायला गेलं तर प्रत्येक पेपरला, प्रत्येक शिफ्टला, जो तुमचा पेपर झाला होता TCS मार्फत, प्रत्येक शिफ्टला त्यांचा व्हॉइसला आणि स्पीचला हमखास प्रश्न आहे. लक्षात ठेवायचं. त्यानंतर टेन्स सुद्धा असेल, टेन्स कन्वर्ट करा, टेन्स ओळखा, असे पण प्रश्न विचारले जातात. आता लक्ष द्या, जो आपण आधीच बघितला होता, जे वेगळे घटक आहेत, बरोबर, हे तर फिक्स आहे. आता त्याचबरोबर तुम्हाला दारूबंदी पोलीसला वेगळे काय येणार आहे, तर लक्षात ठेवायचं, काही नियमांच्या आधारावर प्रश्न विचारले जातात, काही एरर स्पॉटिंगला प्रश्न आहेत. एरर स्पॉटिंग म्हणजे काय, तुम्हाला एक वाक्य दिलं जाईल आणि त्या वाक्यामध्ये तुम्हाला एखाद दुसरा काही चूक दिली जाईल, तुम्हाला त्याचा बरोबरचा पर्याय निवडायचा आहे. मग लक्षात ठेवायचं, एरर स्पॉटिंग म्हणजे काय, असं नाही की आता केल्याने लगेच तुम्हाला समजलं, अजिबात नाही. शब्दांच्या जाती करणं गरजेचं आहे. प्रत्येक शब्दाच्या जातीवर आधारित तुम्हाला एरर स्पॉटिंग सुद्धा मी शिकवायला लागलोय बॅच मध्ये. अलग लक्षात. त्याचबरोबर पॅराजंबलचे एका दुसरे प्रश्न असतात. आता पॅराजंबल म्हणजे काय, तर तुम्हाला असं ABCD किंवा PQRS म्हणजेच काय, उलट सुलट स्टेटमेंट दिले जातील. तुम्हाला काय करायचं आहे, त्या स्टेटमेंटला व्यवस्थित एकामागे एक तुम्हाला त्याचा साचा करायचा आहे. लक्षात ठेवायचं, अनुक्रमे जे जशी वाक्य येतात तुम्हाला तसा पर्याय निवडायचा आहे. याला आपण काय म्हणतो, पॅराजंबल. जंबल सेंटेन्स असतात, पॅराग्राफ सेंटेन्स असतात, तुम्हाला व्यवस्थित क्रम लावायचा आहे. बरोबर. एखादा दुसरा प्रश्न याच्यावर पण असतो. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे
तुमचा उतारा वाचन. उतारा वाचन सुद्धा हलक्यात घ्यायचं नाही. मग लक्षात ठेवायचं, वनरक्षक पेक्षा तुमच्या दारूबंदी पोलीसला वेगळा कुठला अभ्यासक्रम आहे, वेगळा असणारा? एरर स्पॉटिंग, पॅराजंबल, पॅसेज. लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणजे हे 3 घटक बघा. एरर स्पॉटिंगला एका दुसरा प्रश्न आहे, पॅराजंबलला 1-2 प्रश्न असतील, पॅसेजला 4 ते 5 प्रश्न आहेत. म्हणजेच बघा, इथं बरोबर 8-9 मार्काचा खेळ संपला. म्हणजे 15 प्रश्न इथं होते, इकडे 30 झाले. याचा अर्थ काय, याच्यामध्ये 1-2 घटक अजून जास्त एक्स्ट्रा येणार. कुठले कुठले? काही वोकॅब्युलरी स्टँडर्ड पण आहे, काही प्रश्नांची थोडीशी पाठिण्य पातळी पण चांगली आहे. लक्षात ठेवायचं, भलेही दारूबंदी पोलीस स्तर कमी असेल, पण त्या प्रश्नांचा दर्जा चांगला आहे, काठिण्य पातळी पण चांगली आहे. आता मुद्दा असा आहे की भलेही सर आम्हाला काही गोष्टी जमतायत, आम्ही इंग्रजी कधी केलेलंच नाहीये, मी सुद्धा इंग्रजी कधीच केलं नव्हतं, पण जेव्हा मला कळालं की बाबा इंग्रजी शिवाय आपल्याला काही गोष्टी होणार नाहीत, तेव्हा मन लावून अभ्यास केलेला आहे. म्हणजे मी सुद्धा ग्रामीण भागातला आहे, मला सुद्धा माहिती आहे की जेव्हा एखादा पेपर 50 पैकी मला 40 मार्क पडतात, 50 पैकी मला 45 पडतात, तुम्हाला काय पडू शकत नाहीत. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय आहे, इंग्रजीची मनामध्ये जी भीती आहे ती पहिला भीती तुम्हाला काढून टाकावी लागेल. त्याशिवाय आपल्याला इंग्रजी व्याकरण जमणारच नाही. बरं, तुम्हाला सुद्धा इंग्रजी कोणतरी शिकवलेलं आहे, मला पण शिकवलेलं आहे. आता त्या जुन्या गोष्टी काढून उपयोग काय आहे? आमचे मास्तर असे होते, आमचे मास्तर तसे होते, काही उपयोग नाही. आता काय आपल्याकडं, चला आता आपल्याला एक चांगला कोर्स करायचा आहे, एक चांगलं पुस्तक वाचायचं आहे, लेक्चर चांगले केले, नोट्स आपल्याकडे चांगले आहेत. जर याचं सगळं आपण मिश्रण केलं तर 100% आपला इंग्रजी व्याकरणाला चांगलाच आपल्याला स्कोर होणार आहे. मग लक्षात ठेवायचं, आता त्या एका मार्गावर या आणि भटकू नका. जर आपण सध्या ज्या मार्गावर आहोत, जर भटकलो तर आपण मग संपलो. कारण सध्या पुढच्या काही महिन्यामध्ये दोन्हीही ऍड पडतील. आणि लक्षात ठेवायचं, बरेचसे पोलीस भरती करणारे विद्यार्थी यांना थोडासा प्लस पॉईंट आहे, जीएस बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे. बरं, वनरक्षक तुम्हाला तांत्रिक घटक आहे, दोन्हीकडे तांत्रिक घटक बऱ्यापैकी असतील. म्हणजेच काय, तुमच्या आवाक्यामध्ये असणारे घटक कोणते आहेत? मराठी प्रॉपर करून घ्यायचा. बरोबर, आपण स्ट्रॅटेजी लेक्चर पण घेणार आहोत. पण लक्षात ठेवायचं मित्रांनो, जरी तुम्हाला इंग्रजी व्याकरण अवघड वाटत असेल किंवा कोणताही अवघड वाटत असेल विषय, तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र पब्लिकेशन म्हणजे आपल्याच अकॅडमीनं काय केलेलं आहे, तर सध्या मार्केटला आपली दोन्ही पुस्तकं अवेलेबल आहेत. अमेझॉनला जायचं, तुम्ही दोन्ही पुस्तकं पाहू शकता. वनरक्षकसाठी सध्या 2026चा आपण वनरक्षक प्लॅनर सुद्धा लॉन्च केलेला आहे. हा नव्या पॅटर्न नुसार आहे आणि यामध्ये सुद्धा आपण काही माहिती सुद्धा ऍड केलेली आहे, जी तांत्रिक घटकामध्ये आहे. लक्षात ठेवायचं. आता मुद्दा असा आहे, यापूर्वी जे पेपर झालेले आहेत त्यांचं सविस्तर स्पष्टीकरण आपण यामध्ये टाकलेलं आहे. बरोबर, म्हणजे इंग्रजीचे 15 प्रश्न आहेत, मराठी असेल, जीएस असेल, हे सगळे घटक आपण यामध्ये ऍड केलेले आहेत. पण हा पेपर सोल्युशन आहे. बरोबर, तुम्ही प्लॅन करू शकता, कोणत्या घटकाला कसं वेटेज आहे, कसे प्रश्न सोडवायचे, तुम्हाला या पुस्तकातनं सविस्तर माहिती मिळेल. हा अपडेटेड आहे, तुम्ही पाहू शकता. दुसरी गोष्ट, दारूबंदी पोलीससाठी सुद्धा आपण व्यवस्थित पेपर सोल्युशन आणलेलं आहे. जेवढे पेपर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यातलं प्रॉपर स्पष्टीकरण करून. आणि लक्षात ठेवायचं, स्पष्टीकरण म्हणजे असं नव्हे, तुम्हाला प्रश्न विचारला, चला प्रश्न क्रमांक 3 याचं उत्तर काय आहे, 1 2 3 4 दुसरं बरोबर आहे, हे उत्तर झालं. स्पष्टीकरण कुठं आहे? मग जे बाकीचे पर्याय असतात त्या सगळ्या पर्यायांचं आपण सविस्तर स्पष्टीकरण घेतलेलं आहे. कशामध्ये? या दारूबंदी पोलीसच्या पुस्तकामध्ये. अलग लक्षात. त्याचबरोबर लक्षात ठेवा मित्रांनो, दारूबंदी पोलीसला इतर सुद्धा काही पद आहेत. लघुटंक लेखक असेल, चपरासी असेल, जवान असेल. लक्षात ठेवायचं, हे याच्यामध्ये सुद्धा कव्हर व्हायला लागलेलं आहे. ठीक आहे. आणि दोन्हीही कोर्ससाठी, म्हणजे जर वनरक्षक असेल, दारूबंदी पोलीस असेल, दोघांसाठी आपण ही कॉम्बो बॅच, बघा कॉम्बो बॅच मध्ये आपण बराचसा घटक शिकवायला लागलोय, पण वेगळा सुद्धा घटक आपण शिकवणार आहोत. जसं मी आता काय म्हणलं की तुमच्या दारूबंदी पोलीसला समजा एरर स्पॉटिंग आहे, पॅराजंबल आहे, तर त्या विद्यार्थ्यांना तो घटक वेगळा शिकवला जाईल. अलग लक्षात. वनरक्षकला सुद्धा शिकवतोय आपण, पण वेगळे जे काही घटक आहेत, फॉर एक्झाम्पल इथं बघा, काही ठिकाणी तुम्हाला इथं थोडंसं भूगोल आणि वनाबद्दल, वन जो काही आपल्याकडे थोडासा घटक आहे, तुम्हाला त्याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगावी लागेल. हा सुद्धा या ठिकाणी आपण घटक घेणार आहोत. म्हणजे वैयक्तिक बॅचेस चालूच आहेत, पण कॉम्बो बॅच मध्ये आपण फीज एकदम कमी केलेली आहेत. सध्या आपण ही दोन्ही, म्हणजे वनरक्षकचं असतील किंवा दारूबंदी असेल पोलीस बॅच, तर ही सगळी एकत्र करून आपण कॉम्बो बॅच केलेली आहे फक्त 800 रुपयाला. मग कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्ही ह्या नंबरला संपर्क साधा आणि महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर आपली तुम्हाला हे बॅच दिसून जाईल. आलं का लक्षात? बरं, बॅच घेताना काय करायचं, मी सांगतोय म्हणून घ्यायचं नाही. काय करायचं, प्ले स्टोरला जाऊन ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ऍप्लिकेशन असेल तर पहिल्यांदा जाऊन तुम्ही फ्री लेक्चर्स पहा. याच्यामध्ये आपण अनलिमिटेड व्ह्यूज ठेवलेले आहेत. होमवर्क नोट्स सुद्धा आपण देत आहोत. इथून मागे आपण काय करायचो, चला या नोट्स घेऊन वाचून टाका, अजिबात नाही. तुम्हाला फक्त आम्ही द्यायला लागलोय. आता काय होतंय, आता तुम्हाला आम्ही होमवर्क नोट्स म्हणजेच काय, तुम्हाला स्वतः एका ठिकाणी बसून सोडवून घ्यावं लागेल.
हा, सरांनी एवढे शिकवले तर हे मला येते, चला फिल इन द ब्लँक. तुम्हाला तुमचं पण काम करायचंय. अलग लक्षात, हे महत्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर डिटेल्ड अभ्यासक्रम शिकवला जाईल, प्रश्नाचं विश्लेषण सुद्धा होईल आणि सराव टेस्ट आपण वीकली सुद्धा घेत आहोत. मग कॉम्बो बॅच घेणार असाल, कारण बघा लक्षात ठेवायचं, वनरक्षक आणि तसं पाहायला गेलं दारूबंदी पोलीस इतका जास्त फरक नाही. पण ज्यांना वाटत असेल की वैयक्तिक बॅच घ्याव्या, त्या सुद्धा घेऊ शकतात. पण कॉम्बो बॅचला आपण सगळ्या गोष्टी या ठिकाणी घेणार आहोत. लक्षात ठेवायचं की बॅच आपण लॉन्च केलेली आहे. यामध्ये तुम्हाला सविस्तर गोष्टी शिकवल्या जातील. प्रत्येक विषयाला व्यवस्थित वेगवेगळी फॅकल्टी आहे. कुठला असं नाही की एक व्यक्ती 10 विषय शिकवायला लागलाय. त्यामुळं ज्याला खरंच तो विषय चांगला येतोय तो सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवला जाईल. इंग्रजी व्याकरण स्वतः माझ्याकडे आहे, एकदा फ्री लेक्चर्स पाहू शकता. चांगलं वाटलं तर घ्या, कुठल्या प्रकारे तुम्हाला इथं फोर्स नाही. पण शिक्षकाची प्रत्येकाची आपापली पातळी चांगली आहे, लेवल पण चांगली आहे. तुम्हाला त्या अनुभवानं ते शिकवत राहतात. लक्षात, व्यवस्थित फ्री लेक्चर्स पाहायचे, चांगलं वाटलं बिंदास घेऊ शकता, नाही सेल्फ स्टडी करा, काही हरकत नाही. ठीक आहे मित्रांनो, इंग्रजी व्याकरण बद्दल अजून आपण काही महत्त्वाच्या गोष्टी आणणार आहोत. पण जे तुमचे मित्र तयारी करत असतील त्यांना याच्याबद्दल सांगा, अपडेट सांगा. आणि महत्वाचं म्हणजे जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या, कारण इंग्रजी व्याकरणासाठी आपण नवीन काही गोष्टी आणत आहोत मित्रांनो. तर पुन्हा आपण भेटूया, तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद.